नमस्कार, मी देव्यानी थोरात. टॉक द टॉक विथ देव्यानी ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्याकडे आलेत एक डॉक्टर, जे त्यांच्याकडे डिग्री डॉक्टरेट आहे, ते स्वतः प्राध्यापक आहेत आणि त्यांचा स्वतःचा एक उत्तम व्यवसाय चालू आहे. तर मी आज इंट्रोड्यूस करून देते तुम्हाला एका यंग बिझनेसमॅनला, सुयश सरांबरोबर. सुयश सर, नमस्कार. तुमचं खूप मनापासून स्वागत करते मी आमच्या पॉडकास्टमध्ये. पण आज तुम्ही आलात, आधी मला खूप आनंद झाला या गोष्टीचा. येस, ह्याचं कारण असं आहे की सुयश सरांचा एक लोगो आहे त्यांच्या प्रोडक्टचा, आणि तो इतका इंटरेस्टिंग बनवला आहे आणि त्याच्या मागची स्टोरी ते स्वतः आपल्याला सांगतील. सर, तुम्ही जो लोगो बनवलायत तुमच्या प्रोडक्टचा, तर प्रोडक्ट आहे लाकडी घाणा तेल, करेक्ट? आणि तुम्ही ऑर्गॅनिक गोष्टींकडे थोडंसं जास्त इन्क्लाइंड आहात त्या प्रोडक्ट्सना घेऊन. त्याच्याबरोबर अनेक प्रोडक्ट्स तुमच्याकडे येतात, बरोबर? तर त्या प्रोडक्टसाठी तुम्ही जो बिझनेस थाटलाय, त्याचा लोगो आहे तो प्लीज आम्हाला सांगा काय आहे. नक्कीच. आपण आता जे बघितलं सध्याची लाईफस्टाईल, येस, म्हणजे धावपळीचं जीवन. आपण म्हणतो मुंबईत राहतो किंवा आपण या शहरांमध्ये राहतो, तो धावपळीचं जगणं. बरेचसे तुम्ही बघाल तर परिवार, आपल्या ओळखीचे जे लोक आहेत ते न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये, म्हणजे नवरा बायको या दोघांना, सासू सासरे आणि मुलं या दोघांची जबाबदारी सांभाळायची, ते सुद्धा नोकरी करून. येस, त्यामुळे तब्येत आणि जीवनमान हे दोन्ही सांभाळण्याची जबाबदारी नवऱ्याची आणि बायकोची, दोघांची. तर हे आमचे रोल मॉडेल्स आहेत, किंवा ह्या लोकांना यांचं लाईफ आणि आरोग्य चांगलं राहावं म्हणून आम्ही हा व्यवसाय करतोय. तर याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होणारा नवरा म्हणजे मी आणि बायको म्हणजे ती. तर ह्या दोघांना ऍड्रेस करण्यासाठी आमचा हा लोगो आहे, मी ती, आणि व्यवसायाचं नाव आहे मी ती ऑर्गॅनिक्स. अरे वा. तर तुम्ही तो लोगो जर नीट पाहाल तर त्याच्यामध्ये मी ती आमचा दोघांचा चेहरा आहे, पण कुठला कोण आहे हे आयडेंटिफाय होणार नाही. कारण जर आपण आत्ताचं जीवन बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला हा बदल झालेला जाणवतो की तुम्ही भरपूरशे फील्ड, हे स्त्रियांचं फील्ड आहे आणि हे पुरुषांचं फील्ड आहे असं तुम्ही डिफरन्शिएट करू शकत नाही. बरोबर. ती ओळख आपली कमी झालेली आणि आपण एका लेवलला आलेलो आहे. त्याच्यामुळे आमच्या लोगोमध्ये मी कोण आणि ती कोण हे पटकन हे तुम्हाला समजणार नाही, कारण अशाच लोकांचं आम्ही प्रतिनिधित्व करतो. जसं आता आपण बघतोय की मी इथे तुमच्या समोर प्रेक्षकांशी बोलायला उपस्थित आहे. माझी वाईफ जॉब करते आता आणि ती बॅकबोन सांभाळते. क्या बात आहे. तर हे जे ट्रान्झिशन आहे समाजातलं, त्यांना ऍड्रेस करण्यासाठी आम्ही हा व्यवसाय करतो. खूप मनापासून टाळ्या या गोष्टीसाठी. आम्ही ती ऑर्गॅनिक, अप्रतिम, एक तर नावच सुंदर आहे, मला फार आवडलंय. कारण दोघांचाही विचार आहे, म्हणजे स्त्री पुरुष असं न ठेवता तुम्ही आज दोघंही रथाची दोन चाकं असल्यासारखी आपण जी कामं करतोय किंवा सांभाळण्याचा संसार प्रयत्न करतोय. बॅलन्सिंग इथे सुद्धा तुम्ही सांभाळलाय तो लोगो करताना किंवा तो तयार केलाय, त्याच्यासाठी खरंच मनापासून टाळ्या. कारण मला खूप आवडलं हे. आणि तुमची प्रोडक्ट्स ओव्हरऑलच सगळी युनिक आहेत, नो डाऊट. लाकडी घाणा तेल वगैरे हे आत्ता मला असं वाटतं, पूर्वीच्या काळी आपण शेंगदाण्याचं तेल वगैरे वापरायचो. तर माझ्या लहानपणी मला आठवतंय की शेंगदाण्याचं तेल वापरलं जायचं, पण मधल्या काळात खूप रिफाईंड ऑइलचा मारा, म्हणजे एक तर त्या ॲडव्हर्टाइजमेंट्समधनं किंवा एक लोकली सुद्धा रिफाईंड ऑइल सहज मिळायला लागलं होतं आपल्या दुकानांमध्ये. तर मग आता ते सर्रास वापरलं जातच आहे घराघरांमध्ये, पण ते मोडून काढायचं आणि ऑर्गॅनिक लाकडी घाण्याची तेलं इंट्रोड्यूस करायची, हे तुम्हाला कसं सुचलं? कारण तुम्ही स्वतः डॉक्टरेट आहात, डॉक्टर इन फिजिक्स, राईट? तुमची PhD झालेली आहे. तर ते करता करता हा बिझनेस तुम्ही कसा, म्हणजे ही दोन वेगळी रथाची चाकं खरं तर, पण तो बॅलन्स आउट कसा करताय? म्हणजे सायन्स याच्या मागचं आम्ही समजून घेतलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आम्ही या व्यवसायामध्ये आहोत. ओके. म्हणजे कोविडचा पिरियड आपण एक बघितला. आता सध्याच्या काळात सुरू असलेल्या सगळ्या व्यवसायांची प्रेरणा तुम्ही बघाल की कोविडच्या काळामध्ये आहे. तर कोविडच्या काळामध्ये म्हणजे माझ्या खाण्याच्या सवयी पण खूप रॉंग होत्या. मला माझी आई नेहमी म्हणायची की तू बाहेरचं खातोस म्हणून तब्येतीवर परिणाम तुझा होत राहतो. तर मी आईची वाद माझा याच्यावर व्हायचा की कोविडच्या काळात संपूर्ण 6 महिने आपण सगळे घरात होतो, आपण सगळ्यांनी घरातलंच खाल्लं, बाहेरचं कोणीच खाल्लं नाही, तरी तब्येतीवर परिणाम जे व्हायचे ते होतच राहतात. ह्याला कारण काय आहे? मग हे शोधताना मला लक्षात आलं की जे बाहेर आपण तेल म्हणतो की हे बाहेर खराब तेल वापरतात, जसं की पाम तेल, त्याच्यात आणि माझ्या घरात वापरतोय त्या तेलात काही फरक आहे का?
म्हणजे एकदम सोपी गोष्ट, जर आपण आता घरात ज्या काही ब्रँडचा पिशव्या आणतो रिफाईंडचा, बरोबर, ती पिशवी कट केली, तेल ट्रान्सपरंट कंटेनरमध्ये काढलं, तर असा काही मार्ग आहे का ज्याने मी ओळखू शकतो की हे कसलं तेल आहे? तर असा कुठलाही मार्ग नाही. जर मी पाम तेल, सनफ्लॉवर ऑइल आणि अजून कुठलं सोयाबीन ऑइल हे सगळे जर 4 कंटेनरमध्ये ठेवले, तर कोणीही त्यातलं हे सूर्यफुलाचं आहे, हे शेंगदाण्याचं आहे असं ओळखू शकणार नाही, कारण हे सगळे ब्लेंडेड फॉर्म्समध्ये. आता ब्लेंडेड फॉर्म का लागतो? समजून चालू की समजा मला एखादा मेदूवडासारखा बिझनेस करायचा, एक फूड प्रॉडक्ट मला देशभर पोचवायचं, तर डोंबिवली, दिल्ली, पश्चिम बंगाल सगळीकडे मला टेस्ट मी इथे जी देतोय तीच जर मी मेंटेन केली तरच तो ब्रँड होऊ शकतो. बरोबर. मग अशा पदार्थ जेव्हा मला बनवायचे असतात तेव्हा मला टेस्टलेस, कलरलेस असे ऑइल्स लागतात. मग हे जे आपण म्हणतो रिफाइंड ऑइल्स जे ब्लेंडेड आहेत पाम बरोबर, हे ऑइल्स तेव्हा आपल्याला कामाला येतात. पण ही घरात आणून वापरायचं काहीच कारण नाही आहे. घरामध्ये मी एखादा बेचवीचा पदार्थ आणून त्याच्यात बनवून खाऊ कशाला? पण ही गोष्टी म्हणजे आपण जर बघू तर जसं तू मगाशी म्हणाले की लहानपणी आपण सगळ्यांनी शेंगदाणा तेलामध्येच पदार्थ खाल्ले, पण जर सगळ्यांनी आठवून बघितलं एक लाईफ सायकल शेंगदाणा तेलाचं, तर एका काळापर्यंत आपण सगळे शेंगदाणा तेलच खात होतो. नंतर अचानक त्या शेंगदाणा तेलाने सगळ्यांच्या घशाला खवखवायला लागलं, त्रास व्हायला, मग सगळेजण सूर्यफुलावरती गेले. बरोबर. सूर्यफुलापासून पुढे आपला प्रवास नाही, सूर्यफुलच चालू आहे. हो, गेली कित्येक वर्ष. आणि आय थिंक आजूबाजूला इतर तेल बिया असताना सूर्यफुलापर्यंत का गेले? कारण किराणा मालाच्या दुकानात जाऊन आपण ओळखू नाही शकत की हे मला दिलेलं तेल सूर्यफुलाचं आहे का नाही. तर हे बाहेरून इम्पोर्ट केलेलं तेल आहे. युक्रेन आणि या देशांची भांडणं झाली की या तेलांच्या किमती वाढतात. आणि पाम ऑइल मध्ये ब्लेंडिंग नाही असं कुठलीही कंपनी आजपर्यंत छातीटोकपणे सांगू शकलेली नाही. साधी गोष्ट आहे, आपण माणसांनी विचार करायचा की मलेशियाशी भांडण झालं, जे पामचे सप्लायर आहे, इंडोनेशियाचे भांडण झालं की शेंगदाणा, सूर्यफूल ह्या तेलांच्या किमती का वाढतात. एक्झॅक्टली. जर मी भारतात खातोय तर मलेशियाशी भांडण झाल्यावर त्याचा काय संबंध आहे? शेंगदाणा तर पिकतोय ना आपल्याकडे. ब्लेंडेड आहे. आणि ब्लेंडिंग म्हणजे जर तुम्ही कधी आता शॉपवर आलात किंवा मी तुम्हाला इथे पण व्हिडिओमध्ये खालती तुम्हाला फोटोज दाखवतो, तेलांना जेव्हा आपण शेंगदाणा तेल काढतो त्याचा एक चांगला पिवळसर केशरी रंग आहे. सगळे मोहरी तेल त्याचा एक रंग आहे, तिळाच्या तेलाचा रंग आहे. हे सगळ्या तेलाचे रंग जेव्हा ट्रान्सपरंट करतात, म्हणजे साधा आपण एक पांढरा कपडा घेतला, त्याच्यावर एखादा रंगाचा डाग लावला आणि तो रंगाचा डाग मी कुठलंही डिटर्जंट लावलं तरी जात नाही पूर्ण, फक्त त्या जाहिरातीत जातो. हो, खरंय. बरोबर. तर हा जाहिरातीत फक्त जाणारा डाग आपण घरी कुठलंही डिटर्जंट वापरून घालवू शकत नाही. मग त्या तेलांचे रंग ट्रान्सपरंट करताना किती केमिकल वापरले असतील हा विचार आपल्या डोक्यात आला पाहिजे. बरोबर. की ज्या तेलाला रंग आहे, चव आहे, वास आहे, ते पूर्ण ट्रान्सपरंट करून टाकलंय तेल. आणि कारण काय तर पदार्थ ज्याच्यात जो बनवतात त्याची चव रिटेन. मला घरात त्याची गरज नाही आहे. घरात ऑलरेडी आमचं शेंगदाणा तेल खातात, त्याची चव माहिती आहे, तर त्यातले पदार्थ कसे होणार याची मला कल्पना आहे. बरोबर. तर मी इंडस्ट्रीत आपण बघितलं असेल की हॉटेल्सवर लिहितात की इथले पदार्थ आम्ही रिफाइंड तेलात वापरतो, कारण त्यांना पदार्थाच्या चवीशी महत्व असतं. त्यांच्या चेन्स मध्ये ती चव कंटिन्यू राहिली पाहिजे. तर हे इंडस्ट्रीत वापरायचं ऑइल आहे. पण मग ते तब्येतीसाठी आपल्या तसं घातक आहे का? म्हणजे तब्येतीसाठी आपला घातक आहे, कारण बेसिक म्हणजे शेंगदाणा तेलाचं उदाहरण घेतलं तर हे जे ब्लेंडिंग सुद्धा जे सरकार अलाउ करतं ते त्याची कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी. अच्छा. कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी ब्लेंडिंग अलाउ करतं. आता त्याच्यातच एक महत्वाचा घटक येतो, म्हणजे आम्ही कधीच असं जेव्हा आपण व्यवसाय करतोय निगेटिव्ह मार्केटिंग आम्हाला आवडत नाही करायला. आम्ही फक्त जे फायदे आहेत तेच डिस्कस करतो. बरोबर. पण तरी जो शेंगदाण्यामधनं तेल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी हेक्झेन नावाचा घटक वापरतो. हेक्झेन मध्ये हे शेंगदाणे डिप केलेले असतील, नंतर त्यातून तेल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं आणि हेक्झेन त्यातनं पूर्णपणे रिमूव्ह झालेला नसतो. आता हेक्झेन हे पेट्रोलियम प्रोडक्ट आहे. मग आता हे आपल्याला ठरवायचं आहे की असे पेट्रोलियम प्रोडक्टनी बनवलेले तेल आपण शरीरात आणि आपल्या मुलाबाळांना का द्यावे. आता एक अजून सिंपल गोष्ट म्हणजे एखादी जर रॉ मटेरियल मी घेतलं, त्याच्यावर प्रोसेस केली आणि एक वस्तू बनवली,
तर त्या वस्तूची किंमत ही रॉ मटेरियल पेक्षा जास्त असायला पाहिजे. अर्थात आता जर मार्केटला गेलो तर शेंगदाणा 130 ते 140 रुपये, 2.5 किलो शेंगदाण्याची किंमत जी होते त्याच्या अर्ध्या किमतीत आपल्याला शेंगदाणा तेल मिळतं. एक्झॅक्टली. मग ते एवढं स्वस्त. आणि होतंय काय, रिफाईंड ऑइल जर का मला 150 ते 200 रुपये लिटरने मिळत असेल, आणि जसं आता आपण लाकडी घाणा तेलाबद्दल जर गेलो बोलायला तर ते थोडं महाग पडतं आपल्याला कम्पॅरेटिव्हली. लोक विचार करताना किंवा गृहिणी विचार करताना पहिले हाच विचार करतात की अरे हे मला स्वस्त पडतंय, अरे स्वस्तात मिळतंय ना 1 लिटर, माझं काम होतंय म्हणून पटकन उचललं जाणं, हा जो प्रकारे विचार न करता तो कुठेतरी खूप घातक आहे. म्हणजे ह्या सगळ्या तुम्ही जर आता प्रोसेस सांगितली, जर असे डायरेक्ट पदार्थ, पेट्रोलियम सारखे जे वापरले जाणारे पदार्थ आपल्या शरीरात जात आहे ज्याने आपल्याला दुष्परिणाम होणार आहेत. बरं, आता हे कित्येक वर्ष आपल्या पिढीने खाल्लेत किंवा गेले आहेत, त्याचं काही परिमाण आपल्याकडे काहीच नाहीये. नाही, याच्यावर पण एक आहे. म्हणजे बऱ्याच जणांचा आम्हाला असा रिप्लाय सुद्धा येतो की पूर्वीच्या लोकांनी खाल्लं असेल घाण्याचं तेल, पण आम्ही लहानाचे मोठे रिफाईंड तेलच खाऊन झालो. त्यातही बदल आहे, हे बरेच जण लक्षात नाही घेत की जेव्हा आपण सुद्धा लहान असताना रिफाईंड खाल्लं असेल तेव्हा ब्लेंडिंग नव्हतं. अच्छा, तेव्हा ब्लेंडिंग नव्हतं. आता आपल्याला जो शेंगदाण्याचा तेल खाल्ल्यावर घशाला त्रास होतो रिफाईंड, त्याच्यामध्ये 50% पर्यंत पामचं ब्लेंडिंग आहे, आणि ह्या ब्लेंडिंगमुळे आपल्याला त्रास होतो. प्राइस कंट्रोल करायला, कारण एकदम साधा विचार आहे. आज आपण बघत होतो की आपल्या वडिलांचा पगार जेव्हा 2,000 होता तेव्हा घर चालत होतं. आता महिन्याकाठी 1 लाख रुपये सुद्धा कमी पडू शकतात घर चालवायला. खरी गोष्ट आहे. अशा केसमध्ये शेंगदाणा तेलाची किंमत फक्त 100 पासून 200 पर्यंतच गेलेली आहे. खरं तर का? कारण त्याच्यामध्ये ब्लेंडिंगचा पार्ट वाढवत नेलेला. जेवढी किंमत शेंगदाण्याची वाढली तेवढी पण तेलाची वाढू नाही शकली. सुपर मार्केटला आपण गेलो तर आता शेंगदाणा वगैरे तरी दूरची गोष्ट राहिली, मोहरीचं तुम्ही बघा, 3.5 किलो मोहरी लागते तेल काढायला. तेव्हा 1 लिटर तेल येतं, राईट? तर तुम्ही सुपर मार्केटला बघा, तेलाची बॉटल ठेवली आहे 160 रुपये 1 लिटर, खालती मोहरी ठेवली 190 रुपये 1 किलो. मग हा विचार आपण कधी करणार आहे? आणि जेव्हा कंपॅरिझन करतो तेव्हा त्या 2 वस्तू सिमिलर कॅटेगरीतला तरी असायला पाहिजे. करेक्ट. तर आपण त्या प्राइसचं कंपॅरिझन करू शकतो. आणि लाकडी घाणा तेलाला जर आपण सपोर्ट केला तर ह्या सुद्धा गोष्टी भविष्यात स्वस्त होतील, कारण ह्या आता विकत घेतलेल्या बियांपासून बनवत आहेत. जेव्हा याला डिमांड दिसेल, म्हणजे आमचं जे विजन आहे या बाबतीत, जेव्हा डिमांड दिसेल तेव्हा शेतकरी बांधव जे आपले आहेत ते स्वतःच्याच शेतावर हे मशीन बनवून तेल बनवून देतील. त्यांना इकडे तिकडे शेंगदाणे विकायची गरज नाही. त्यामुळे ते रिफाईंड ज्या किमतीत मिळते त्या किमतीत नंतर आपल्याला लाकडी घाणा तेल सुद्धा मिळू शकेल. परंतु आपण ही इकॉनॉमी समजून घेणं गरजेचं आहे. आणि आता सुद्धा जो फरक दिसतो, साधारण तुम्हाला 1.5 पटीचा फरक दिसेल. म्हणजे 220 ला जे तेल मिळतं ते लाकडी घाण्याचं तुम्ही घेतलं तर 1.5 पट जास्त असतं. करेक्ट. पण वापरताना त्याचा वापर कमी होतो. एक्झॅक्टली. त्यामुळे जो फरक पहिल्या दिवशी दिसतो तो महिन्या शेवटी जाणवत नाही. मी आत्ता तेच विचारणार होते की समजा रिफाईंड ऑइल मला 1 पळी लागत असेल, ओके, भाजीला समजा फोडणी द्यायची, थोडी 1/2 किलोची भाजी 1 पळी मी घालतेय, तर लाकडी घाणा तेल मला किती वापरायला पाहिजे त्याच्यासाठी? समजा 1/2 किलोची भाजी मी ज्या ठिकाणी आपण 2 पळी रिफाईंड तेल वापरतो तिकडे लाकडी घाणा 1 ते 1.25 चमचामध्ये सुद्धा काम होतं. चमचा? म्हणजे तेच जी पळी आपण जे प्रमाण घेतो 2 पळी, ते 1 ते 1.25 पळीमध्ये सुद्धा निम्म्या ह्याच्यात आपलं काम होतं. बर. त्याच्यामुळे जो प्राइसचा डिफरन्स आपल्याला फर्स्ट डे ला दिसतो की 1.5 टाइम्स आहे, महिन्याच्या शेवटी आपल्याला तो जाणवत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते जे आपण ऑइल आहे त्याला समजा जर आत्ताच्या दृष्टीने आपण स्पेंड केलं असेल, म्हणजे आतापर्यंत तुम्ही जितक्या पण ठिकाणी बघितलं असेल, हा व्यवसाय करताना हे वाक्य बोलणारे आम्ही एकमेव आहोत की तेल शरीरामध्ये कमीच जायला हवं. अच्छा. हा व्यवसाय करत असताना देखील, कारण आमचा तेल हा निव्वळ व्यवसाय नसून हेल्थ हा मूळ आहे की हेल्थ सांभाळण्यासाठी आम्ही हा प्रोडक्ट घेऊन येतो. नक्कीच. त्यामुळे तेल कमी जावं हे सांगणारे आम्हीच आहोत. आणि कमी ही किंमत जर आपण बघितली त्याच्यानुसार आपलं स्वतःच मन करत नाही की मी याच्यामध्ये रोजचं तळण करीन. आता रोजचं तळण करणं हे टेक्निकली रॉंग आहे, पण तुम्ही बघाल की कंपन्या विनाकारण
तुम्हाला ते आरपार कलरचे तेल दाखवून असं उद्युक्त करतात की हे तळण तुम्ही रोज करायला पाहिजे. पण ते तुम्हाला हॅमर इतकं केलं जातं या ॲडव्हर्टाइजमेंट्स मधनं की तुम्ही उद्युक्तच होता. ती गोष्ट आज मला घरी आणून हे मला करायचं आहे याच्यासाठी प्रवृत्त सातत्याने केलं जातं. बरं, मुलं ज्या वेळेला टी व्ही बघतात, फॉर एक्झाम्पल कार्टून बघतात, तर त्यावेळेला सुद्धा बऱ्याचदा अशा ॲडव्हर्टाइजमेंट्स असतात की आई काहीतरी त्यांना करून देते तेलकट तुपकट पदार्थ, ती मुलं खाणार आहेत, मग ते तिला देतात, मग तू मला का देत नाहीस. ह्याच्यावरनं पण अनेक गोष्टी घरात घडत असतात. आपण कुठेतरी जरी ठरवलं की आता हे मुलांना पण द्यायचं नाही, तरी सुद्धा त्या काही वेळेला वेफर्स फॉर एक्झाम्पल, बाहेर जे पाकिटांमध्ये वेफर्स मिळतात, तर त्याच्यात सुद्धा पाम ऑइल आहे स्पष्ट लिहिलेलं असतं, तरी सुद्धा बऱ्याचदा कळत न कळत ते घेतलंच जातं, कारण त्याला काही ऑप्शनच नाही. बाजारात आज तेच मिळतंय, मग ऑप्शन काय द्यायचा असा कधी कधी अनेकांना प्रश्न पडतो. चांगला म्हणजे पॉइंट आहे इन कनेक्शन, की समजा आता ऑकेजनली आपण ह्या गोष्टी ट्राय करू शकतो. बरोबर. आमचं नेहमीच म्हणणं आहे की इंडस्ट्रीने त्यांचं ऑइल बदलावं असं आमचं म्हणणं नाही. आपण घरात आणताना तरी निदान बाहेरचे पॅरामीटर्स आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. त्यांना एक कॉस्ट नावाचा फॅक्टर असतो की त्यांना टेस्ट पण रिटेन करायचे, त्यामुळे ते करू शकतात. पण कॉस्ट मेंटेन करण्यासाठी मी घरातल्यांचं आरोग्य माझ्या डोक्यातलं नाही घालू टाकू इच्छित नाही. बरोबर. सो ह्या गोष्टींचा पण अवेअरनेस आम्ही आमच्या चॅनलवरनं करत असतो की तुम्ही मुलांना देताना पण कुठल्या गोष्टी निवडाव्यात. आता आपण बघू की काही नूडल ब्रँड्सनी पण ऍक्सेप्ट करून गोष्टी मागे घेतल्या. काही गोष्टी नवीन येतात. आता बरेच जण ज्वारीच्या नूडल्स वगैरे ह्या गोष्टी यायला लागल्या, कारण त्या लोकांना कळायला लागलंय की शरीराचं नुकसान झालं. म्हणजे आम्ही आमची पहिलीच पोस्ट याच्याने लिहिली होती की लोक मेडिक्लेमनी आर्थिक नुकसान भरून काढू शकतात, पण ऑपरेशन नंतरचं शरीर आणि ऑपरेशन आधीचं शरीर हे कधीच सारखं नसतं. करेक्ट आहे. त्यामुळे शरीरावर इन्व्हेस्टमेंट आपण नाही केली आणि नुकसान झालं तर ते भरून काढता येत नाही. बरोबर. आणि ते भरून काढावं म्हणून आम्ही अवेअरनेस निर्माण करतो. तरी बऱ्यापैकी जो कस्टमर बेस असतो तो ह्याच नंतर येतो की आम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय की कोणी लाकडी घाणा तेलवाला शोधा आणि त्याच्याकडनं सुरू करा. पण डॉक्टरांनी सांगायची वेळ आणू नये. खरंच आम्ही अवेअरनेस करत ऍक्च्युली. आणि आता तुझे लाकडी घाण्याबद्दल बोलताना म्हणालास की टेस्ट तीच राहण्यासाठी ते लोक रिफाइंड ऑइल प्रेफर करतात, पण मग लाकडी घाण्याच्या तेलांच्या ज्या चवी आहेत, किंवा आता समजा मी आत्ता आज तेल घेतलं आणि जर का मी महिनाभर नाहीच आहे, चुकून कुठं बाहेर जावं लागलं मला किंवा काय, पण त्याची टेस्ट ती 1 महिन्यानंतर बॉटल जो ओपन नाही केली मी तर ती तशीच राहते का? ती तशीच राहते. बॉटल ओपन नाही केलंय तर त्याला 9 मंथ्स टेस्ट काही फरक पडणार नाही. ओके. पण ओपन केली असेल तर? ओपन केल्यानंतर साधारण आपण 1-1.5 महिन्यात संपवलं तर काही इश्यू येत नाही. ओके. असं पण जास्त तुम्ही जर 2-3 महिने ठेवले, प्रॉपर पॅकिंग करून ठेवलं तर त्या तेलाच्या चवीत काही फरक नाही पडत. फक्त तुम्हाला पदार्थांच्या चवींमध्ये व्हेरिएशन्स बघायला मिळतात. अच्छा. म्हणजे एक आम्ही एकदम छोटी पोस्ट केली होती की बटाट्याची भाजी आपण साधारण 3 वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो आणि तुमच्याकडे 5 व्हेरियंट्स असतील, जे 5 लिटर तेल घेतो आपण एक बेचव, त्याच्यापेक्षा तुम्ही 5 वेगवेगळ्या चवींची तेल वापरले आणि त्याचं कॉम्बिनेशन केलं तर 15 दिवस बटाट्याची भाजी केली तरी एकही रिपीट होणार नाही घरात. वेगवेगळ्या चवीत आपल्याला. पण मग ह्याच्यात कुठले ऑप्शन्स असतात? म्हणजे आता कुकिंग साठी मला जर का समजा 5 तेल जशी तुम्ही म्हणालात की मला घरी ठेवायची आहेत, ती मला वापरायला सुरुवात करायची आजपासून, जर का तशी कुठली तेलं तुम्ही सजेस्ट करता लोकांना की ही तुम्ही घ्या? आम्ही नेहमी कसं सांगतो की ज्यांना सवय झाली असेल रिफाइंड खायची त्यांना पहिले हॅबिच्युअल करावं लागतं. म्हणजे बऱ्याच जणांचा लाकडी घाण्याचा प्रवास कसा होतो की ऐकलेलं असतं, ऐक्यू माहितीवरनं एक तेलाची बॉटल उचलतात, चवीचा अनुभव नाही आणि घरी गेल्यावर मग एकदम विद्रोह होतो. भयंकर वेगळी चव लागते. चव अशी भयंकर नसते, फक्त कसं आहे माहिती, ओळख. आपली ओळख जी आहे ती शेंगदाण्याच्या तेलाच्या चवीशी असते, त्यामुळे ती आपल्याला जवळची वाटते, कळते. आणि जी मग आपलं टेस्ट डेव्हलप होते त्याच्यानंतर आपण सूर्यफूल, त्याच्यानंतर करडई, तीळ, खोबरेल तेल या सगळ्यामध्ये आपण बनवून खाऊ शकतो. अच्छा. तिळाचं तेल पण आपण म्हणजे कुकिंगला वापरू शकतो? रेग्युलर वापरणारे आमच्याकडे आहे. पण ते म्हणजे उष्ण पडतं वगैरे असं काही नाही होत? शेंगदाणा तेल 12ही महिने चालतं. अच्छा.
करडई तेल जे आहे ते म्हणजे बरेच जण ह्या इश्यू साठीच येतात की कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आम्हाला करडई तेल खायला सांगितलं. अच्छा, बरं. त्यामुळे ते मिळतं का, तर ते त्याच्यामुळे आपल्याकडे अवेलेबल असतं आणि ते त्याचा गुण आहे कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा. ओके ओके. तर हे गुण आहेत. मगाशी एक मुद्दा आला होता की पुढच्या पिढीचं भवितव्य, आणि सगळ्यात पहिले आपण चर्चा केली होती की तुम्ही रिलेट कसं करता. तर मी एज्युकेशन बॅकग्राऊंड मध्ये असल्यामुळे मी बघितले की एज्युकेशन सिस्टम चालते कशी, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की घोकंपट्टी आणि गोष्टी पूर्ण करण्या फक्त ह्याच्यामध्ये आपला भर असतो. सबमिशन करा, असाइनमेंट, त्यातला आशय आपण लक्षात घेत नाही. डेडलाईन्स पाळणं एवढंच सध्याचं आहे. आपल्याला डोळ्यासमोर दिसू शकतं की आशय आपण लक्षात घेतलेला नाही. याचं कारण की आपल्याला इयत्ता पहिलीमध्ये परिसर या पुस्तकात ज्या पदार्थांचा उल्लेख रस्त्यावरचे उघडे अन्न पदार्थ असा केला होता, त्याला आता आपण ग्लॅमरसली स्ट्रीट फूड असं म्हणतो आणि मुलांना घेऊन तिकडे जातो खायला. खरंय. म्हणजे आपण आशय लक्षात घेतलेलाच नाहीये. ज्याला आपण रस्त्यावरचे अन्न पदार्थ म्हणायचो ते आता आपण स्ट्रीट फूड म्हणून एन्जॉय करतोय, आणि आपण त्याच्या हायजीन बद्दल कमी चर्चा केलेली जास्त चांगलं असेल. सो हा अवेअरनेस की ऑकेजनली काही गोष्टी ठीक आहे, पण मी अशा फॅमिलीज बघितल्या ज्यांच्याकडे डेली स्ट्रीट फूड आहे. आता आम्ही कधी काही ठिकाणी डिलिव्हरीसाठी जातो तर सोसायटीचे रजिस्टर झोमॅटो स्विगीनी भरलेले आहेत. माय गॉड, रजिस्टर झोमॅटो स्विगीनी भरलेलं आहे. सो फूड डिलिव्हरी कधी आपल्याला लागू शकते, काही इश्यू नाही, पण त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे दॅट फ्रिक्वेन्सी इज डेंजरस. जे इतके सलग दिवस आपण जर बाहेरचं खात असू तर आपल्या तब्येती नीट नाही राहणार आहेत. डेफिनेटली. आणि ह्याच्यामुळे बाहेरच्या गोष्टींमध्ये सुद्धा नैसर्गिकता जपली नाही जात. हो, अर्थातच. तर त्या नैसर्गिकतेचा आम्ही नेहमी आग्रह करतो. म्हणजे हे एका ग्राहकाशी संवाद करतानाच आमच्या लक्षात आलं की हा प्रश्न आपण आतापर्यंतच्या काळात विचारातच घेतलेला नाही. अच्छा. आता आम्ही नैसर्गिक प्रोडक्ट ठेवतो, तर एका ग्राहकाला मध हवा होता. ओके. त्याने विचारलं की हा मध आणि हा तुमचा आत्ता आलेला मध, या दोन्ही याच्यामध्ये रंगाचा फरक कसा आहे. बरोबर. तर उत्तराकडे मी म्हटलं आम्हाला तो दोन रंग एक कसा करायचा याचं टेक्नॉलॉजी माहितीच नाही आहे. मध हा नैसर्गिक आहे, जसा तो कलेक्ट होणार तसाच आम्ही देणार. बरोबर. आता तुम्ही म्हटलं ज्यांच्याकडे एक येतो त्यांना विचारा की तुम्ही हा 12 महिने एक रंगाचा कसा आणून देता, की तुम्ही काय मधमाशीला ट्रेनिंग देता का, ती तुम्हाला सांगते तिकडनं जाऊन घेऊन येते. प्रत्येक वेळेला तुमचा एकाच रंगाचा मध कसा येतो. तर ही नैसर्गिकता जपावी असं आमचा नेहमी ग्राहकांना सांगणं असतं की नैसर्गिक म्हणजे तुम्हाला 12 महिने एक रंग, एक टेक्स्चर आणि एका चवीचं प्रॉडक्ट जर कोणी देत असेल तर ते नैसर्गिक असेल का. म्हणजे जे गाईलाही शक्य नाही त्या प्रकारचं तूप मार्केटमध्ये मिळतं, की गाय सुद्धा एवढी कन्सिस्टन्सी मेंटेन नाही करू शकत की 12 महिने तेवढंच दाट दूध दिलंय, त्याच रंगाचा पिवळेपणा. पण तुम्ही मार्केटमध्ये ते ब्रँडेड तूप बघाल तर तुम्हाला 12 महिने एकदम रंग, तेवढ्याच कणी पडलेल्या आहेत, त्याच्यानंतर चव पण तीच आहे, फ्लेवर पण तोच येतोय. म्हणजे ह्या लोकांना आम्ही सांगतो की हे थांबवा, की स्टँडर्डायझेशन जर तुम्हाला मेंटेन करायचं आहे तर ते पॅकेजिंग मध्ये करा. ह्याच्यात प्रोडक्ट मध्ये नका घालून तुम्ही त्याच्याशी खेळ करू नका, कारण ते मेंटेन करण्यामध्ये तुम्ही त्याचं सगळं सत्व घालवून टाकता. खरी गोष्ट आहे. आणि हे आजकाल सगळ्या प्रोडक्टच्या बाबतीत तसं बघायला गेलं तर बघायला मिळतं. म्हणजे ऑथेंटिक, ऑर्गॅनिक हे शब्द आता मोठे मोठे ब्रँड्स खूप जोरात वापरतात, पण त्यात खरंच तथ्य किती आहे. आता तुमच्याशी बोलत मधावरनं सुद्धा असं जाणवलं की आपण विचारच नाही करत की म्हणजे मधाची बाटली कसा बाबा एक. एक्झॅक्टली. म्हणजे एक रंग नसूच शकतो हे आत्ता मला रिअलाइज होतंय की त्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत इथून पुढे. आणि मला दरवेळेला तेच वाटतं की आपण घुमून फिरून जे काही मार्केटमध्ये जातो आणि त्याच गोष्टी, जे ठरलेले ब्रँड, ठरलेल्या गोष्टी घेऊन येतो, त्यापेक्षा आत्ता जसा तुम्ही विचार मांडलात की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला डॉक्टर सांगेपर्यंत तुम्ही वाट बघू नका. तुम्ही लाकडी घाणा तेलाला स्विच व्हा. तुम्ही ऑर्गॅनिक गोष्टींकडे तुमचं थोडंसं तरी इन्क्लिनेशन वाढवा, ज्याने तुमच्या लाईफस्टाईलमध्ये परिणाम होणार आहे किंवा बदल होणार आहेत पुढे जाऊन. बरेच जण आमच्याकडे असेच आहेत ज्यांनी सडन स्विच नाही केलं. थोडा आम्ही एनकरेज तेच करतो की सडन स्विच करायलाच पाहिजे असं नाही. तुमची जे काय टेस्ट डेव्हलप झाली, बरेच जणांचं असं आहे की
जर आम्हाला काही तळण वगैरे करायचंच असेल तर आम्ही हे अजून कंटिन्यू ठेवलेलं आहे. पण ह्याची चव पोळ्यांबरोबर भाज्यांबरोबर आम्हाला ही चव एक्सपिरियन्स करायची म्हणून सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर आपोआप दुसरं बंद झालं. कारण ही एकदा टेस्ट डेव्हलप झाली ना तर 3 महिन्याच्या आत तुम्हाला कळतं बाहेरच्या कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये पाम तेल टाकलेलं आहे. एक तुकडा जरी तुम्ही खाल्ला तरी घशाला जाणवतं त्याचं हेवीनेस की हे पाम तेल हे याची माझ्या घशाला सवय नाही. तुम्ही 3 महिने जरी घाण्याचं तेल खाल्लं तरी तुम्हाला ही गोष्ट जाणवते. त्याच्यामुळे आमचे कस्टमर्स जे आहेत 17 ऑक्टोबर 2020 ज्यांनी सुरुवात केली आहे ते अजून तसेच आहे. क्या बात, त्यांच्याकडे अजून तीच ऑर्डर तशीच जाते. अच्छा. हा म्हणजे बऱ्याचदा आम्ही कॅटलॉग सुद्धा पाठवतो की याच्यावरनं ऑर्डर करा. व्हॉट्सअपला कॅटलॉग असेल तर त्यांचा सर मागच्या वेळेच तेल द्या एवढाच मेसेज उघडून पाहिलं मागच्या वेळेचं जे होतं ते ऑर्डर द्या आणि सर तेल पाहिजे एवढाच मेसेज आहे. सर हे पाहिजे. मग बाकी आमच्याकडे तो डेटा आहे की यांच्याकडे कुठलं तेल जातं वगैरे. आणि आता म्हणजे पुण्यात नाशिकमध्ये सुद्धा आम्ही या गोष्टी इथे पाठवतो. अरे वा, इथे सप्लाय प्रॉपरली सुरू झालाय. पण ह्याचं मुळात मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही कुठे करता हा मला का प्रश्न पडला सांगते. लाकडी घाणा तेल म्हटलं की मला असं तो डोळ्यासमोर घाणा दिसला पाहिजे ही माझी मानसिकता आहे की जोपर्यंत तो दिसत नाही मला तोपर्यंत मी बिलीव्ह कसं करू की हे लाकडी घाण्याचंच तेल. नक्की बऱ्याच जणांचा म्हणजे असा प्रश्न हा म्हणजे जेन्युइन प्रश्न आहे माझा. सुरुवातीला आम्हाला हे पण वाटायचं की अरे आता सगळेजण असे विचारतायत. पण आम्ही लोकल ठिकाणी एन्क्वायरी सुद्धा केली की आम्हाला इथे समजा तुमच्या इथे समोर बनवतायत तर आम्ही इथे घेऊन सेल करू शकतो का. ओके. पण मग त्यांना विचारणा केल्यावर लॅब फॅसिलिटी तुमच्याकडे आहे का. नाही ती नाही आहे. म्हटलं मग बॅच आउट कशी करतात. नाही कस्टमरची तक्रार येत नाही. म्हटलं हे उत्तर नाही होत की कस्टमरची. तर आता आम्ही ज्या फॅसिलिटीमध्ये बनवून घेतो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग आहे. ओके. तिथे बनतं आणि तिथून US ला सुद्धा एक्सपोर्ट होतं. अच्छा. सो ते FSSAI चे सगळे नॉर्म्स सॅटिस्फाय करणारी ती फॅसिलिटी आहे. ओके. आणि तिथे इन हाऊस लॅब आहे. त्याच्यामुळे आमच्या जे काय सगळ्या बॉटल्स आहेत त्याच्यावर तुम्हाला प्रिंटेड बॅच नंबर दिसेल. आणि ही ट्रेसेबिलिटी फूड इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्वाची असते की बॅक ट्रेसिंग करता आलं पाहिजे. करेक्ट. आणि ती बॅच ते पॅरामीटर्स चेक केल्याशिवाय आउट होऊ नाही शकत. तर लोकली बऱ्याच ठिकाणी आम्हाला काय लक्षात आलं होतं की बिझनेस रन करायचा म्हणून काही गोष्टींवर प्रॉपर काय म्हणतात आपण पॅरामीटर्स मेंटेन नाही होत. जसं आता माझं मशीन रिकाम आहे मी माणसाला पगार तर दिलेला आहे तर वाशी मार्केटला जो कुठला शेंगदाणा मिळेल तो आणा क्रश करा तेल काढून देऊन टाका. आम्ही समोर काढतो. पण त्याच शेंगदाण्याचं तेल काढायचं असतं का. त्याची ॲसिडिटी व्हॅल्यू 6पेक्षा कमी आहे का. त्याची रॅन्सिडिटी व्हॅल्यू किती आहे हे कुठं चेक केलं नाही. ग्राहकांची तक्रार नाही आम्ही समोर काढून देतो. बापरे. तर हेतू सगळ्यांचा चांगला आहे परंतु आम्हाला ह्या गोष्टी आमच्या ग्राहकांशी कराव्या असं वाटत नाही म्हणून आम्ही अशा फॅसिलिटीतून बनवून घेतो. ओके. पण मग म्हणूनच म्हटलं मी तो लाकडी घाणा हे चित्र जे आपल्या इमेज किंवा डोळ्यासमोर येते त्याच्यामुळे असं होतं की आता ह्या दुकानात लाकडी घाणा म्हणजे इथेच ऑथेंटिक लाकडी घाण्याचं तेल मिळेल असं नाही. तर त्याच्यासाठी जे पॅरामीटर्स आहेत ते फॉलो करतात का हे बघणंही आता तितकंच गरजेचं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही जे म्हणाल जे मशीन तुम्हाला दिसतं त्याच्यावर मी एका वेळेला 15 किलो शेंगदाणा लावू शकतो. बरोबर. म्हणजे जिथे तुम्हाला एकच मशीन दिसतं तिथे मी 15 किलो शेंगदाणा लावलाय तर त्याचा एक 3 ते 4 लिटर तेल तेवढंच येईल. बरोबर. आणि मी महिन्याला 500 ते 1000 लिटर तेल विकतोय तर ते मी ते एका मशीनवर काढू शकतो का. म्हणजे ज्यांच्याकडे तुम्हाला मशीन दिसते ते पण सगळं तेल तिथेच काढत असतील का. करेक्ट. हा बऱ्याच ठिकाणी मला असं लक्षात आलंय की विचार लोक करत नाहीत. जे दिसतं त्याच्यावर पटकन हे करतात डिसिजन घेतात आणि घेऊन जातात. त्याच्यामुळे बऱ्याचदा आम्हाला पण की हे कुठे आहे तुमचं गाणं कुठे तर तुम्हाला आम्ही तिकडचे सगळे व्हिडिओज जर तुम्ही असाल ना तर आम्ही तुम्हाला दाखवू शकतो की तिथे काय प्रोसेसिंगनी होतं. ह्युमन टचलेस होतं. त्याच्यानंतर आपल्याकडे ज्या बॉटल येतात त्या अँटीस्पिल डिझाईनच्या आहेत. अच्छा. अँटीस्पिल म्हणजे बरेच जण बॉटल डायरेक्ट वापरतात. आता पूर्वीसारखे ते भांड्यात काढून आणि वेगवेगळ्या टेस्टचे तेल आहेत तर एकत्र भांड्यात काढून अँटीस्पिल आहे त्याला ओघाळ येत नाही कुठलाही बॉटल. अच्छा. तर आपण तसे फ्रेंडली केलेत. कारण जसं आम्ही सुरुवातीला म्हटलं की हस्बंड वाईफ काम करणं हे सगळं निस्तरी करायला वेळ नाही त्यामुळे सगळं फ्रेंडली. बरेच जण आम्हाला काही अशी पण विचारणा आली
की तुम्ही हे जे हळद आहे, गूळ आहे, हे या रॅपिंग मध्ये न देता साध्या पिशवीत दिलं तर किंमत कमी होईल. साध्या पिशवीत आणि पेट ग्रेडची बॉटल याच्यामध्ये फरक आहे, तर आम्ही असं काही करू शकत नाही. बरोबर आहे. आणि त्या ज्या पेट ग्रेडच्या बॉटल्स आहेत त्या तुम्हाला नंतर सुद्धा वापरता येतात ऍक्च्युली. जे आता आमच्या एक मॅडम आहेत ग्राहक, आम्ही नेहमी ते आमची टॅगलाईन सांगतो की तुम्ही आम्हाला स्वयंपाकघरात जागा द्या, आम्ही तुमच्या मनात घर करू. आम्ही त्यांच्या घरी गेलो की आम्हाला जे सगळं शेल्फ स्वयंपाकघराचं भरलेलं दिसतं, गुळाच्या बरण्या, मिठाच्या बरण्या, सगळ्यांनी. सो वापर आपल्याला त्याचा होऊ शकतो, म्हणजे जी कॉस्ट आपण तिकडे वाचवतोय ती इथे रिकव्हर करू शकतो. म्हणजे इनफॅक्ट जे आम्ही ओरिएंटेशन करतो नैसर्गिकतेकडे, त्याच्यामुळे ग्राहकांनी आम्हाला बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केले की तू आम्हाला प्लास्टिकच्या बॉटल मधनं नकोय, तुम्ही पैसे जास्त घ्या पण काचेच्या बाटलीत. प्लास्टिकच्या बॉटल मधनं त्याला वास लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे आम्हाला काचेतनं दिलं तरी चालेल. सो आम्हाला एक कुठेतरी त्याच्यामध्ये आनंद वाटतो की ग्राहकांकडूनच या अशा गोष्टी येतात. ग्राहकांनीच आम्हाला बऱ्याचदा सांगितलंय की खाद्यपदार्थ तर तुमच्याकडनं मिळतातच आहेत, तर आम्हाला इतरही तुम्ही पदार्थ रसायनमुक्त जर तुम्ही आणून देऊ शकला, जसं डिटर्जंट आहे, म्हणजे जे ज्याच्यामध्ये हर्बल आहे किंवा अननेसेसरी पुश करणारे घटक नाहीये, अशा गोष्टी तुम्ही आम्हाला शोधून आणून दिलात तर आम्ही ते. त्याच्यामुळे आता आम्ही जे नवीन शॉप आहे त्याच्यामध्ये लाईफस्टाईल शॉप सारखं केलंय की त्याच्यात तुम्हाला खाद्यपदार्थ सोडून इतरही रसायनमुक्त पदार्थ तिकडे अवेलेबल आहेत. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे सगळ्या टाईपचे पदार्थ तिथे तुम्हाला बघायला मिळतील आता ह्या शॉपमध्ये. आणि आता सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न असा असतो की जनरली आपण सुपर मार्केटमध्ये गेलो की 5 लिटर तेलाचा कॅन घेऊन आलोच, असं एक जनरल प्रत्येक घरातलं दृश्य असतं. तर तसं तुमच्याकडे बल्क क्वांटिटी काही अवेलेबल असते का? क्वांटिटीमध्ये अवेलेबल असते 5 लिटर. त्याच्यापेक्षा मोठं पॅकेजिंग आपण ठेवत नाही, कारण हे तेल शक्यतो आपण महिना दीड महिन्यात वापरून संपवायचं असतं. बरोबर. ओपन केल्यानंतर त्याच्यामुळे 15 लिटरचे आपण शक्यतो ठेवत नाही जोपर्यंत बल्क यूज नाही. बरोबर. फॅमिलीसाठी 1 लिटर आणि 5 लिटरच्या पॅकेजिंग मध्ये मिळतं. ओके. मग त्यात रेट्स मध्ये काही फरक पडतो? रेट्स मध्ये फरक पडतो. 1 लिटरचं जसं असेल तर 5 लिटर मध्ये घेतलं तर पर लिटर साधारण 30 to 40 रुपीज डिस्काउंट होतं. अच्छा, ओके. म्हणजे बऱ्यापैकी एक अमाऊंट कमी होतो. पण तेवढा तुमचा यूज पाहिजे, म्हणजे 1 ते 1.5 महिन्यामध्ये तितकं वापरलं तर ऍटलीस्ट. ह्या गोष्टी आम्हाला आता अशी सवय झाली की कोणी कोकोनट ऑइल जरी आम्हाला विचारलं की आम्ही विचारतो की तुम्ही खायला रेग्युलर वापरता का फक्त हेअर साठी पाहिजे, कारण तुम्ही जे मार्केट मधलं कोकोनट वापरता हे तेवढा पटकन संपणार नाही, त्यामुळे तुम्ही जास्त घेऊन ठेवू नका. बरोबर आहे. आता ह्या गोष्टी म्हणजे कसं आमचं व्यावसायिक पार्श्वभूमी काही नाही, त्यामुळे ह्या गोष्टी व्यवसायात नाही करायला पाहिजे त्या आम्ही करतो, कारण आम्हाला ग्राहक जपणं महत्वाचं. ग्राहक आला त्याला काही उचलून टाका किंवा जास्त नेतोय घेऊन जा असं आम्ही करतो, की बाबा तुम्हाला जर फक्त हेअर आणि स्किन साठीच पाहिजे तर 100 ml ची बॉटल पुरते. ओके. कारण ती तुम्हाला जाताना महिना दीड महिना जाईल. पण मग हे बदामाचं तेल, शेंगदाण्याचं तेल वगैरे किंवा बदामाचं तेल वापरतो आपण, म्हणजे स्किनला पण वापरलं जातं, तर ही तेल कुकिंग साठी फार यूज होत नाहीत ना? बदाम तेल वगैरे बऱ्याच जण डायरेक्ट कन्झम्पशन साठी सुद्धा वापरतात, एक चमचा पिण्यासाठी वगैरे ज्यांना सांगितलं आहे. संपूर्ण गोष्ट ती पूर्ण एडिबल आहे. आमच्याकडे तेल एकच असतं जे एडिबल नाही, ते दिवा तीळ तेल. अच्छा. म्हणजे दिवामध्ये बऱ्याच जणांच्या इथे सांगितलेलं असतं की तीळ तेलाचा दिवा लावा, तर पुन्हा मार्केटमध्ये तुम्ही बघाल 200 रुपयाला तीळ मिळतो आणि दिवा तीळ तेल च्या किमती न बोललेला पण बरं 120, 90. हो, म्हणजे देव घाबरत असेल अशा लोकांना की दिवा नको लावूस. खरंच आहे. सो ते दीपम ऑइल आमच्याकडे फक्त जे असतं ते तीळ तेलाचा वापर करून काही फ्रॅग्रन्स त्याच्यामध्ये ऍड करून देवासाठी बनवलेलं असतं. ओके. आणि त्याचे पण वापरणारे युजर्स आहेत, त्यांचे रिझल्ट ते बदलत नाहीत. अच्छा. मार्केटपेक्षा महाग असून तेल ते आमच्याकडचंच कंटिन्यू आहे आणि ते तेल त्यांचं वर्षानुवर्ष बदललेलं नाही. आम्हाला हेच तेल पाहिजे. अरे वा, क्या बात आहे. अनेक गोष्टी आहेत, जर आपण स्विच केल्या तर त्या होण्यासारख्या आहेत. आणि खूप गोष्टी आहेत. म्हणजे ह्याच्या आता आपला हा जो वेळ आहे आणि माझं प्रोफेशन जे आहे त्याच्यामुळे हे सलग 10 तास सुद्धा चालू शकतं प्रत्येक विषयावर आपण बोलू शकतो. याचे डिटेल व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलवर, इन्स्टावर सुद्धा बघायला मिळतील की मीठ, गूळ या गोष्टी नैसर्गिक आहेत का नाही कशा ओळखायच्या, आणि
का वापरायच्या, या सगळ्याचे डिटेल व्हिडिओज आम्ही बनवतो. ओके ओके. आणि एक तू नेहमी म्हणजे तुमच्या बोलण्यात ना असं होतं की इंडियाचा भारत करायचा आहे, तर ते नेमकं काय आहे डोक्यात? इंडियाचा भारत करायचा आहे म्हणजे तुम्ही आता बघाल तर बाहेरच्या ज्या गोष्टी येतात त्याचं इतकं स्ट्रॉंग मार्केटिंग आहे. आणि आम्ही नेहमी कसं म्हणतो की जे आपल्या इथे बनतं, आपल्या इथे पिकतं, ते आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. खरं आहे. आता आपण अचानक मार्केटमध्ये बघितलं ड्रॅगन फ्रूट आलेले आहेत, ठीक आहे, ह्या कुठल्याही गोष्टींचा विरोध नाही, पण आपल्याकडे यातला काही ऑप्शन नाही आहे का? जसं मार्केटमध्ये आता आम्हाला बरेच जण ज्यांनी कधीही लहानपणापासून मोठे होईपर्यंत ऑलिव्ह बघितलेलं नाही, ते शॉपमध्ये येऊन ऑलिव्ह ऑइल नाही आहे का तुमच्याकडे असं विचारणारे आहेत. मग हे जे स्ट्रॉंग मार्केटिंग, त्यांच्यावर आपण आंधळेपणाने विश्वास ठेवला आहे ना, तो कशाच्या भरोशावर ठेवला आहे की त्यांनी कधी ऑलिव्ह पाहिलं नाही, त्याचं तेल कसं असतं तेही पाहिलं नाही. म्हणजे त्यांना जर ऑलिव्ह ऑइल नावाने दुसरं कोणी काही दिलं तरी ते चांगलं आहे का नाही हे बघण्याचा पण त्यांच्याकडे मार्ग नाही, तरी सुद्धा त्यांना. सो ह्या ज्या बाहेरची क्रेज आहे, कुठल्या गोष्टीला प्रमोट करण्यासाठी हेतू लक्षात घ्यावा. म्हणून आता आमचं पण जे मॅन्युफॅक्चरिंग गावच्या साईडला, तर तिकडे काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना हा त्यांचं घर उभं करण्यासाठीचा व्यवसाय वाटतो. त्यामुळे ते जे भावनेने तेल करतायत, ती भावना ग्राहकांपर्यंत गेली, बरोबर आहे, तर त्या भावनेमुळे आम्ही आज इथवर आहोत. नक्कीच. आणि ही भावना फूड इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाची असते की आपण कुठल्या भावनेने तो व्यवसाय करतो. खरंय खरंय. कारण तो शेवटी पोटातून मनापर्यंत जाण्याचा मार्ग आहे, त्याच्यामुळे तो जर शुद्ध असेल, ती भावना शुद्ध असेल तर ती पोचतेच मनापर्यंत. आणि आता आमच्यासारखे अनेक जण आहेत जे इथून पुढे तुमचे ग्राहक असतील, कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट एक आमच्या आयुष्यातनं मिसिंग पार्ट होती. म्हणजे मी ट्राय करून पण मी परत बॅकफूटला येत होते, पण आता मी जिद्दीने प्रयत्न करणार आहे की परत स्वतःला स्विच करायचं, एक चांगली लाईफस्टाईल एक मेंटेन करण्यासाठी आणि मुलांचं पुढचं भवितव्य चांगलं घडवण्यासाठी एक पाऊल पुढे उचलणं गरजेचं आहे. तर तुमच्या दुकानाला व्हिजिट द्यायची असेल तर तो ॲड्रेस आपण आता इथे देऊच या लोकांसाठी, की जेणेकरून तुमच्यापर्यंत येतील. आणि मुंबईत डोंबिवली सोडून, म्हणजे डोंबिवली कल्याण सोडून तुम्ही कुठे कुठे डिलिव्हरी पोचवू शकता ऑइलची? त्याला काही लिमिटेशन्स आहेत? लिमिटेशन्स असे नाहीत, फक्त 1 ते 2 दिवसाचा अवधी जातो ओके पोहोचवण्यासाठी. पण मुंबई, पुणे, नाशिक इथे म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण जाऊ शकतो. ओके. आणि मग आता इथून पुढचं व्हिजन काय? म्हणजे हा जो बिझनेस तुम्ही आता मिती ऑर्गॅनिक्स जे आहे त्याचं व्हिजन काय? व्हिजन आता म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा ह्या गोष्टींनी प्रमोट केला, त्याच्यानंतर प्रसार करायला सुरुवात केली, तर आता आम्ही प्रॉडक्ट रेंज वाढवतो. प्रॉडक्ट रेंज वाढवलेली आहे, तर आम्हाला जसं आपण म्हणतो केमिकल फ्री प्रॉडक्ट्सचा हब असं आम्ही आता आमच्या शॉपला म्हणतो. तर आम्हाला असे शॉप मल्टिपल सिटीजमध्ये फ्रँचायझी मॉडेलवर द्यायचे, ज्याच्यामध्ये आपण लोकल वेंडर्सला सपोर्ट म्हणून, काही बरेच जण लोकली खूप छान बनवणारे असतात, तर त्यांचे प्रॉडक्ट आपण ठेवू शकतो आणि हे लाईफस्टाईल प्रॉडक्ट्स एकत्र करून ह्याचे आम्हाला मल्टिपल शॉप्स करायचे, फ्रँचाईज मॉडेल. हे आमचं विजन. अरे वा. त्याच्यामुळे आपल्याला जसं आपण मगाशी म्हटलं होतं इंडियाचा भारत, म्हणजे ज्याच्यावर भारतीय बनावटीचे आणि आपल्या संस्कृतीशी मिळते जुळते असणारे प्रॉडक्ट्स आपल्याला तिकडे ठेवता येईल. आणि हा जो बाहेरून येणारा मार्केटिंगचा जो सगळा जोर आहे तो कमी करता येईल. करेक्ट करेक्ट. आणि लोकांच्या मनात एकदा ते स्थान निर्माण झालं ना की लोक परत त्या गोष्टींकडे बघणार नाहीत कदाचित. त्याच्यामुळे आपल्याला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे आपण करू शकतो. सर, त्याच्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत आमच्याकडनं. आणि तुमच्या एकदा ज्या काही सगळ्या अचीवमेंट्स आहेत त्या एकदा प्रेक्षकांना कळाव्यात अशी माझी इच्छा आहे. तर आत्तापर्यंत ह्या जर्नीमध्ये तुम्ही जेन्युअनली तुमची कळकळ दिसत होती की का तुम्ही हे सगळं सुरू केलं, पण एकदा मला तुमच्या अचीवमेंट सांगा ना. अचीवमेंट्स अशा म्हणजे आता काय म्हणतात आम्ही फार मोठ्या स्तरावर हा व्यवसाय म्हणजे असं जे म्हणतात अचीवमेंट्स असं आमचं अजून नाही. आम्ही सुरुवात जी केलेली आहे 2020 तेव्हा घरातून करायचो, पण डिमांड वाढली त्याच्यामुळे मग शॉप आम्हाला घ्यावं लागलं. बरोबर. आता आमचा मेन रोडला शॉप आहे आणि एक डोंबिवलीमधल्या सगळ्या व्ह्युअर्सला माहिती असेल उत्सव एक्झिबिशन 2022 मध्ये
प्रॉडक्ट, त्याची क्वालिटी, ग्राहकांची इंटरॅक्शन, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून 150 स्टॉल्समध्ये आम्हाला बेस्ट स्टॉलचा अवॉर्ड मिळाला होता. वाव. सो आम्ही अशा मोठ्या मोठ्या एक्झिबिशनमध्ये, अजून काही फेसबुकवर मोठे फोरम्स आहेत, कोकण बाजार, तिथे आम्ही सर्टिफाईड व्हेंडर आहे, तिकडचे कोकण बाजार सन्मानित उद्योजक म्हणून आम्ही आहोत. अरे वा. तर तिकडचे भरपूर ग्राहक आमच्याशी अजूनही जोडलेले आहेत. सो ह्या अचिव्हमेंट्स, आणि जे आम्हाला ग्राहकच इनपुट देतात की आम्हाला ह्या गोष्टी सुद्धा तुमच्याकडूनच हव्यात, तुम्ही सोर्स करा, तर आम्ही इतरांनाही आवाहन करतो की आमच्या अचिव्हमेंट्स अशा वाढत राहाव्या. तर आपण कुठलंही नैसर्गिक उत्पादनं करत असाल तर आम्हाला आवडेल की आमच्या स्टोअर्सवर आम्ही ती उत्पादनांना जागा करून देऊ शकतो. क्या बात आहे. ही एक मोठी संधी असं वाटतं मला की प्रेक्षकांमधलं कोणीही जर का असं नैसर्गिकरित्या एखादं प्रोडक्ट बनवत असेल तर तुम्ही सरांच्या शॉपला व्हिजिट करून त्यांना दाखवून ते डेफिनेटली तुम्हाला त्यातून जर त्यांच्या शॉपवरती ठेवता येत असेल तर ते ठेवणार आहेत, असं त्यांनी आता प्रॉमिस तर केलं आहे आपल्याला. पण सर तुम्ही करता हे, बरेच जण उद्योजक जे आहेत त्यांच्याकडनं मला कळलं की आमचं मिती ऑर्गॅनिक्सच्या शॉपमध्ये बघायला मिळेल किंवा तुम्हाला घेता येतील प्रोडक्ट्स. तर त्याच्यामुळे एक असं होतं की आपल्याला आज आपला ब्रँड पण मोठा होतोय आणि आपल्याला आपल्या बरोबरीने दुसऱ्या उद्योजकांनाही त्याचा फायदा करून देतात. कारण प्रत्येकाला उठून दुकान काढणं सुद्धा शक्य नाहीये खरं तर ही परिस्थिती आहे, कारण त्याच्यासाठी जे भांडवल लागतं तेही मोठ्या प्रमाणात आपल्याला उभं करावं लागतं. तर तुमचा सगळा व्यवसाय सांभाळून, एक तर तुमची नोकरी सांभाळून तुम्ही हे सगळं करताय, त्यात डॉक्टरेट आणि तुम्ही प्राध्यापक असल्यामुळे मुलांची पण ती तेवढी गडबड, ते तिकडचं सगळं फोकस असणं, आणि शिवाय एवढ्या डीपली तुम्ही लोकांना समजावून सांगता प्रत्येक गोष्ट. कारण प्रत्येक ग्राहक येऊन तुम्हाला माझ्यासारखाच त्रास देत असेल की पण मी हे का नाही वापरायचं, ते का नाही वापरायचं, सांगा. कारण खूप स्विच करणं कठीण आहे. ह्याचा अर्थ कारण असं आहे की एकतर कॉस्टिंग हाय आहे, त्याच्यामुळे असं वाटतं की अरे बापरे मी घेईन तर, पण ते वापरलं जाईल का, ते वेस्ट तर नाही होणार ना, घरातल्यांना नाही आवडलं तर काय करणार, असे असंख्य प्रश्न बॅक ऑफ द माइंड चालू असतात. आणि त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतं की लोक पटकन नाही तयार होत आहेत या गोष्टींसाठी. पण आज तुम्ही या पॉडकास्टमध्ये खरंच एवढं जेन्युअनली मला ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या पोचल्या आमच्यापर्यंत. खरंच चांगल्या गोष्टी आज तुम्ही सांगितल्या ज्या जीवनावश्यक आहेत, आपल्या गोष्टी जीवन काय म्हणतात शैली बदलण्यासाठी आवश्यक आहेत. त्याचा आपण आज खरंच चांगल्या पद्धतीने श्रवण भक्ती असं म्हणू शकते मी की ते मेंदूपर्यंत पोचलंय आधी मुळात, आणि माझ्या पोचलंय. सो आय थिंक सगळ्या प्रेक्षकांच्या इथे पोचलं असेल डेफिनेटली. आणि इथून पुढे तुमच्या ह्या सगळ्या छान प्रवासासाठी मीला आणि तिला सुद्धा माझ्याकडनं शुभेच्छा द्या, आणि हा प्रवास असाच अखंड चालत राहू देत. आणि थँक्यू वेळात वेळ काढून पॉडकास्टमध्ये आलात त्यासाठी. पण त्याआधी आपल्याकडे गौरीज बेक अलाया यांच्याकडनं तुमच्यासाठी एक गिफ्ट हॅम्पर आलंय, तर ते मला तुम्हाला द्यायचं आहे. येस, तर हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यांचं एक प्रीमिक्सचं प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये ते जसं तुम्ही सगळ्या गोष्टी नैसर्गिक वापरण्याचा प्रयत्न करतात तशा त्याही नैसर्गिक वापरण्याचाच प्रयत्न करतात आणि सरबत प्रीमिक्स बनवतात. सो त्याचं शेल्फ लाईफ कमी आहे पण त्याचं यूज त्याचा खूप छान आहे आणि खरंच एकदम रिअल टेस्ट येते. मी ट्राय केलेलं आहे. सो त्यांनी येस गिफ्ट देण्याचा आग्रह केला त्याच्यामुळे आज तुमच्यासाठी दिलं आहे. सो तुम्ही हे ट्राय करा आणि नक्की रिप्लाय कळवा की कसं आहे. नक्की येस, आणि तुमचे प्रोडक्ट्स प्रेक्षकांपर्यंत नक्की पोचतील. सो थँक्यू सो मच.